लोकसभा चुनाव से पहले लोगों से किए गए वादों पर विफल होने की बात कहते हुए चंद्रपुर जिला शहर कांग्रेस कमेटी ने सोमवार 24 अगस्त को प्रदर्शन किया। कांग्रेस कार्यकर्ताओं ने केंद्र सरकार के खिलाफ नारेबाजी की और आरोप लगाया कि सरकार जन विरोधी नीतियों में उपेक्षित है और बैनर तले केंद्र शासित सरकार के भ्रष्ट मंत्रियों की खामियां उजागर की। इस आंदोलन के जरिए सरकार को हर मुद्दों पर घेरने की कोशिश की। कांग्रेस ने यह बताने की कोशिश की कि सरकार के वादे और उस पर अमल में कितना फर्क है। आंदोलन में विपक्ष के हाय हाय के नारे गुंजाए गए। आंदोलन में विधायक वडेट्टीवार समेत कांग्रेस कमेटी अध्यक्ष नंदू नागरकर, विनायक पांगड़े, सुनीता लोढ़िया, प्रकाश देवतले, के सिंह समेत कांग्रेस के कई कार्यकर्ता देखे गए। वहीं विधायक वडेट्टीवार ने इस हल्ला बोल आंदोलन की वजह बताने संवाददाता सम्मेलन बुलवाई और विभिन्न मुद्दों को इस माध्यम से साझा किया। उन्होंने बताया कि हमें शराबबंदी का समर्थन है, लेकिन इस मामले में जिस तरह अमल कार्य और उपाय योजना होनी चाहिए उस तरह की नहीं हुई है। इस मामले में सरकार को नाकाम करार दिया। इस मामले पर मुख्यमंत्री और पालक मंत्री ने ठोस कदम उठाने पर अपनी राय दी। आगे उन्होंने श्रमिक एल्गार की अध्यक्षा और शराबबंदी की प्रणेता के कहे शब्दों को याद दिलाते हुए उनके कार्यकर्ताओं ने अवैध शराब तस्करी पर रोक लगाने ध्यान देने पर सवाल उठाए। विधायक वडेट्टीवार ने शराबबंदी को गंभीरता से लेने पर बल दिया और कहा कि अगर शराबबंदी पर सख्ती से अमल कार्य होगा तो इसका श्रेय पालक मंत्री को ही जाएगा और यदि न हो तो भी इसका दुष्परिणाम उन्हें ही उठाना होगा। इसलिए पालक मंत्री ने इस मुद्दे पर गंभीरता से विचार करने की जरूरत बयान की। आजचा जो या सरकारच्या विरोधात आम्ही हल्लाबोल आंदोलन केलं आहे, तर हे सगळे विषय आणि या जबाबदारी सरकारची आहे। या सरकारने यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे, नाहीतर शेतकरी असेल यांना रस्त्यावर फिरू देणार, मजूर शेतमजूर मोठ्या प्रमाणात आज उपाशी मारायची पाळी आली। प्रचंड महागाईला सामोरं जावं लागत आहे, दुष्काळाला सामोरं जावं लागत आहे, कारखाने बंद पडले आहेत, मजुरांच्या कामगारांच्या उपासमारीची पाळी प्रचंड आलेली आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये या सरकारचा निषेध करण्यासाठी म्हणून आजचं आंदोलन आम्ही यावर्षी त्या ठिकाणी केलं आहे। मी विशेष या ठिकाणी सांगेन, या सरकारने दिलेल्या आश्वासनाच्या संदर्भात जी जी आश्वासनं दिली त्या एकही आश्वासनं या सरकारने पूर्ण करू शकते। तर शेतकऱ्यांसाठी आपण काय करतो याचं भान जोपर्यंत या सरकारला येत नाही तोपर्यंत हे सरकार खऱ्या अर्थानं यशस्वी झालं असं म्हणता येईल। यांचे भाषण तुमच्याकडेच आहे। तुम्ही सगळ्यांनी वृत्तपत्रातून आणि टीव्ही चॅनलवर सगळ्या बातम्या की दारूबंदीमुळे होणारे फायदे आणि दारूबंदीची अंमलबजावणी आम्ही कशी करणार आहोत। आता तशी अंमलबजावणी यांनी सांगितलं आमच्याकडे खूप मोठे कार्यकर्ते आहेत, 25,000 कार्यकर्ते आहेत। पारोमिता गोस्वामींनी सांगितलं 25,000 कार्यकर्ते उतरवले मैदानात, म्हणजे 25 या आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण गावं आहेत 1800, 25,000 कार्यकर्ते म्हणजे त्याला एका गावामध्ये साधारणतः 10 लोक देऊ शकतात। ते 10 लोक एका गावात नोंदणी करावी। दारूबंदीसाठी नेमलेला फोर्स म्हणा, काय म्हणा, स्वयंसेवक म्हणा, नेमा आणि करा बंदी पूर्ण। गडचिरोली जिल्हा सत्यानाश करून टाकला आमचा दारूबंदीमुळे। दारूबंदीचं आम्ही समर्थनच केलं, आम्ही विरोध थोडी केला। पूर्णतः बंद केली पाहिजे। त्यातली अर्धी दारू जी आहे ना ते बाहेर भेटताय म्हणून पोषक आहे, अर्धीपेक्षा जास्त ती किती भेटतात ते सगळ्या भागाला बाहेरच येतात। त्या डिफेन्स मधले सगळे मोठ्या प्रमाणात दारू जिथे ट्रक पकडले जातात पूर्णतः फसला। दारूबंदीचा निर्णय पूर्णतः फसला। निर्णय उत्तम होता दारूबंदीचा, चूक दुरुस्त करू। दारूबंदी निर्णय चांगला होता पण उपाययोजनेमध्ये फसले, अंमलबजावणीमध्ये फसले। असं म्हणजे तसं नका देऊ। आता मला बोलत नसतील भलत्याच ठिकाणी हे आतापर्यंत एकूण जप्त झालेली दारू आणि एकूण लोकांवर गुन्हे झालेले एकूण गुन्हे यातून या जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात दारू विक्री सुरू आहे।
हे या ठिकाणी मी स्पष्ट करू इच्छितो। एकीकडे भारतीय जनता पक्षाचे सुद्धा काही पदाधिकारी त्यांच्यावर सुद्धा अवैध दारू विक्रीच्या संदर्भात गुन्हे दाखल झाले आहेत। तालुका अध्यक्ष असेल, नगरसेवक असेल, मला एवढंच म्हणायचं आहे, दारूबंदीचं आम्ही समर्थन केलं, परंतु आता दारूबंदीच्या संदर्भात जी अंमलबजावणी व्हायला पाहिजे, जी उपाययोजना व्हायला पाहिजेत, ॲडिशनल फोर्स यायला पाहिजेत, त्यामध्ये हे सरकार अपयशी ठरलं। यावर कुठलंही धोरण आणि ठोस भूमिका ना मुख्यमंत्र्यांकडून मांडली जाते ना पालकमंत्र्यांकडून मांडली जाते। म्हणून अंमलबजावणीमध्ये दारूबंदीच्या हे सरकार अपयशी ठरलेलं आहे, हा माझा स्पष्टपणे आरोप आहे। आणि यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ही अवैध दारू विकली जात आहे। या जिल्ह्यामध्ये ट्रक भरून दारू येऊ शकते, येतेच कशी ट्रक भरून दारू? मग जर तपासणी असेल, दमनवरून दारू येऊ शकते, तर मला एक सांगा की इतक्या लांबून दमनवरून चंद्रपूरपर्यंत दारू येताना कुठेच थांबवली गेली नाही, म्हणजे हे अपयश यांचं अपयश नाही। पारोमिताताई म्हणतात की आमचे खूप कार्यकर्ते आहेत, असतील त्यांचे कार्यकर्ते, मग त्यांनी त्या ठिकाणी लक्ष घालायला पाहिजे, त्यांनी त्या पालकमंत्र्यांनी उपाययोजना करायला पाहिजेत। ज्या भागामध्ये 200च्या वर गुन्हे दाखल झालेत, मी तुम्हाला सांगतो जबाबदारीनं पूर्णतः दारू बंद झालेली दिसेल, पण तसं होत नाही आहे, हे या ठिकाणी मी दुर्दैवानं सांगतो। ज्याच्यावर या दारूच्या संदर्भात गुन्हे दाखल झालेत, नगरसेवकावर गुन्हे दाखल सगळ्यांना माहिती आहे, वृत्तपत्रामधून सगळे छापून आलेलं आहे, त्यांच्यावर कुठल्या कलमांवर गुन्हे दाखल झालेत हे सुद्धा माहीत आहे। आजपर्यंत या संपूर्ण दारूबंदी होऊन जे काही आता 8 महिन्याचा कालावधी झाला असेल, या 8 महिन्याच्या कालावधीमध्ये या जिल्ह्यामध्ये 4000 लोकांवर गुन्हे दाखल झालेत ना, म्हणजे प्रचंड याची व्याप्ती काय असेल, त्यापेक्षा अधिकच्या लोकांवर गुन्हे दाखल झालेत। मला वाटतं की निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होती, पण याचा खोलवर जाऊन गांभीर्यानं विचार केला गेला नाही। याचा परिणाम, दुष्परिणाम, या संदर्भातला दुष्परिणाम तर दारूमुळे निश्चित आहे, दारूमुळे दुष्परिणाम होतोच, परंतु हे दारूबंदीचा निर्णय घेत असताना यामध्ये जर फसलं तर त्याला म्हणजे बंदी पूर्णतः झाली तर क्रेडिट कोणाला जाणार? पालकमंत्र्याला जाणार। आणि जर दारूबंदीमध्ये अपयश आलं तर त्याचं खापर निश्चितपणे पालकमंत्र्यावर कुठलं जाईल, याचा विचार गांभीर्यानं पालकमंत्र्यांनी केला नसावा, म्हणून याला जबाबदार सुद्धा पालकमंत्री आहेत आणि ही निवडणुकीतल्या आश्वासनाची पूर्तता होती।